नमस्कार. मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवाद युवा प्रतिभावंतांशी या नवीन उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तरुण पिढीच्या प्रतिनिधींनी आपल्या लेखनाच्या प्रेरणा आणि धारणा याबद्दल नव्याने लिहू पाहणाऱ्या तरुणाईसोबत मनमोकळे हितगुज करावे अशी या उपक्रमामागील कल्पना आहे. तरुण साहित्यिक काय लिहितात, काय वाचतात वा विचार करतात हे नेहमीच महत्त्वाचे असते. लेखनाकडे वळत असताना त्यांना कोणत्या साहित्यिकांनी व साहित्य कृतींनी प्रभावित केले, आज त्या प्रभावाकडे वळून पाहताना त्यांना काय वाटते, लिहिणे या प्रक्रियेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, ते लिहितात म्हणजे नेमके काय होते, यातून त्यांच्या काही अपेक्षा असतात का, किंवा पोस्ट रिटर्न गोष्टींशी लेखक म्हणून ते कसे डील करतात, साहित्यावर परिवेशाचा काही दबाव असतो का, असेल तर तो कसा व्यक्त होतो, समकाळातील मराठी आणि इतर भाषेतील साहित्य याविषयी त्यांचे काय मत आहे, सध्या ते काय वाचत आहेत, काय लिहित आहेत, अशा निरनिराळ्या गोष्टींच्या अनुषंगाने हे युवा प्रतिभावंत तरुणाईसोबत मनमोकळे हितगुज करणार आहेत. या युवा संवाद मालिकेतील पहिले प्रतिभावंत आहेत रवी कोरडे, औरंगाबाद. नागाने डंख मारावा तशी कविता डसली पाहिजे आणि रुग्णालयाच्या दिशेने जीव वाचविण्यास पळावे लागते तसे कवितेचा दाह अंगाबाहेर काढण्यासाठी धावले पाहिजे. कवितेची इतकी नेमकी आणि नितळ समज असणारे कवी म्हणजे रवी कोरडे. गाव शिवाराच्या मातीचा टिळा आणि परंपरेतून वाहत आलेला अभंग ओवीचा लळा यातून त्यांचे व्यक्तित्व जसे आकाराला आले आहे तशीच त्यांची कविताही. कष्टकऱ्यांच्या वेदनेला सुसह्य करणारा विठोबा आणि झिजून झिजून देहाचे चंदन झालेले तरी विठ्ठला जवळच आपला गळा मोकळा करणारा बाप हे त्यांच्या कवितेच्या अतीव आस्थेचे विषय राहिलेले आहेत. म्हणून तर त्यांच्या कवितेतून जशी गाव पांढरीच्या दुःखाची गाज ऐकू येते तसाच टाळ मृदंग आणि पखवाजाचा नादही कानी पडत राहतो. यामुळेच 2013 मध्ये युवा साहित्य अकादमी सारख्या प्रतिष्ठित पुरस्काराने धूसर झालं नसतं गाव या त्यांच्या पहिल्याच संग्रहातील कवितेचा यथोचित सन्मान केलेला आहे. चांगल्या कवितेचं अंतिम उद्दिष्ट केवळ वाचकालाच नाही तर स्वतः कवीलाही पहिल्यापेक्षा अधिक उत्तम माणूस बनवणं हेच असतं. यावर निरातिशय श्रद्धा बाळगून जीवन आणि लेखन यांचा समांतर प्रवास करणाऱ्या त्यांच्यासारख्या तरुण कवीचे मनोगत काय आहे, त्या कवीच्या लेखनाचा प्रवास कसा घडला आहे, त्यांच्या लेखनाच्या प्रेरणा आणि धारणा कोणत्या आहेत, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी ही तरुण पिढी अधिक उत्सुक आहे. जगणे आणि लिहिणे यातील अंतर कमीत कमी करण्याचा रियाज जी थोडी थोडकी मंडळी करत असतात त्यामधील महत्वाचं आणि ठळक नाव म्हणजे रवी कोरडे आहेत. उत्तम कवी आणि उमदा माणूस असलेल्या या प्रतिभावंताच्या मनस्वी संवादाचे आपण हार्दिक स्वागत करूया. नमस्कार. आज खास आमचे मित्र जे आहेत विश्वाधार देशमुख यांच्या आग्रहास्तव मी आपल्याशी संवाद साधत आहे. अर्थातच कविता आणि त्या संदर्भातील वेगवेगळे जे काही एक कंगोरे आहेत या संदर्भातच एक संवाद साधावा अशी त्यांची अपेक्षा आहे. आज आपण ज्या भयावह अशा काळातून वावरतो आहोत, खरं तर सगळेच जगण्याचे संदर्भ आता बदललेले आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी करोनाच्या आधी ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टींचा पूर्ण संदर्भ आजच्या काळामध्ये बदललेला आहे आणि एकंदरीतच मानवी अस्तित्व याबद्दलच आज पुन्हा एकदा आपल्याला शंका निर्माण झालेली आहे किंवा पुन्हा एकदा आज आपण त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा अस्तित्वाची लढाई लढतो आहोत. ह्या काळाचं आकलन होणं
खरं तर फार अवघड अशी ही परिस्थिती आहे. एकंदरीत ज्या पद्धतीनं घटना घडतायत अजूनही नीटचं आकलन या काळाचं मला तरी होताना दिसत नाहीये. आणि म्हणून कारण की याबद्दल काही व्यक्त करणं हेही फार घाई आणि धाडसाचं होईल असं मला वाटतं. एकंदरीतच समाज ज्या संक्रमण अवस्थेतून जातो आहे ती पूर्णतः आज गोष्ट संपलेली नाही आणि त्यामुळं याचे परिणाम, याची भयानकता समजायला अजून थोडा काळ तरी निश्चित जावा लागेल असं मला वाटतं. एकंदरीतच जेव्हा कवितेच्या संदर्भामध्ये मी विचार करतो की काय अशी घटना किंवा काय अशा गोष्टी झाल्या असतील की ज्यामुळं आपल्याला कवितेची काही एक शक्यता आपल्या संदर्भामध्ये निर्माण झाली, तर त्याचं पहिलं प्रामुख्यानं मला एक कारण असं वाटतं की माझा जन्म जळगाव मेटे या फुलंब्री तालुक्यातल्या छोट्याशा खेडेगावात झाला आणि आम्ही शाळेमध्ये एक 6-7 किलोमीटरचं अंतर चालून जायचो. मग ते अंतर चालत असताना आम्हाला नद्या लागायच्या, आम्हाला ओढे लागायचे, वेगवेगळे झाडं लागायचे आणि एकंदरीतच त्या पर्यावरणाचा आम्ही भाग आहोत की काय अशा पद्धतीची अवस्था आमची त्या काळामध्ये होती. सगळी मित्रमंडळी आम्ही एखादी झुंड निघावी त्या पद्धतीने शाळेत निघायचो आणि सबंध भवताल, सबंध पर्यावरण या पर्यावरणाशी आम्ही एकरूप होऊन त्या काळामध्ये आम्ही सगळं काही ते करायचो. आणि म्हणून माझ्या एका कवितेमध्ये एक काही ओळी अशा आलेल्या आहेत की आम्ही चिंब भिजायचो वावर भिजल्यागत आणि धारांची दोरी धरून जाऊन बसायचो आभाळाच्या देशात. तर अशा पद्धतीनं त्या गोष्टी मग कुठेतरी कवितेमध्ये येत गेल्या आणि निसर्ग आणि त्या निसर्गाचं सान्निध्य हेच जगण्यातल्या अत्यंतिक महत्वाचं असं सूत्र ते होत गेलं. दुसरी एक गोष्ट मला अशी लक्षात येते की माझा जन्म हा वारकरी कुटुंबामध्ये झाला. माझे वडील स्वतः पायी दिंडी चालतात किंवा त्यांची स्वतःची एक दिंडी आहे, फळ आहे आणि ते कीर्तन करतात. घरी आमच्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, प्रवचन करतात आणि सतत ती जी भजनं आहेत किंवा त्याच्यातलं जे काही वाङ्मय आहे हे अगदी लहानपणापासून ते आम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे अर्थात हे महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरात हे संचित आलेलंच आहे, त्यात काही मी वेगळा असा आहे असं म्हणण्याचं कारण नाही. पण तिथं कुठंतरी मला असं वाटतं की एकंदरीतच ती कवितेची जी नाळ आहे ती जोडल्या गेली असावी किंवा त्या काही एक सर्जन शक्यता तिथून सुरुवात झाल्या असावी असं मला वाटतं. त्यानंतरचा माझा प्रवास असा झाला की मी औरंगाबादला आलो आणि औरंगाबादला मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये मी राहत होतो आणि मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये मग मला वेगवेगळ्या लोकांची व्याख्यानं ऐकायचा योग आला. त्यानिमित्तानं वेगवेगळ्या साहित्यिकांना जवळून बघता आलं आणि एकंदरीतच साहित्याशी एक मोठा अनुबंध त्या काळामध्ये निर्माण झाला. आणि मी शिक्षण घेत असताना किंबवणे सरांसारखे माझे शिक्षक होते, रवींद्र किंबवणे सरांसारखे, त्यांच्या प्रत्येक व्याख्यानातून, लेक्चरमधून असं वाटायचं की जणू काही आपल्याला एक वेगळीच अशी जीवनदृष्टी मिळते आहे आणि तो एक फार मोठा ठेवा त्या काळामध्ये मिळाला. आणि एकंदरीतच सगळी मित्रमंडळी, लिहिणारी मित्रमंडळी आणि हे सगळे सोबत अशा पद्धतीनं कुठंतरी नंतरच्या काळामध्ये साहित्यिक वाचन आणि ह्या गोष्टी होत गेल्या. आणि त्या काळामध्ये आपण काहीतरी लिहितोय या गोष्टीवर फारसा काही विश्वास बसायचा नाही. काहीतरी लिहायचं आणि ते गुपचित आपण ठेवून द्यायचं, कोणालाही दाखवायचं नाही, अशी एक प्रकारची मनोभूमिका माझी होती. पण एकदा गंमत अशी झाली की प्रकाश मेदककर हे प्रतिष्ठानचे त्यावेळेस संपादक होते आणि ते साहित्य परिषदेमध्ये मुक्कामाला थांबायचे आणि एकदा सहज त्यांनी माझी कविता ऐकली आणि त्यांना ती खूप आवडली आणि त्यांनी प्रतिष्ठान या मासिकामध्ये ती माझी कविता छापली आणि खऱ्या अर्थानं तिथून माझा एक कवितेचा प्रवास सुरू झाला. प्रतिष्ठानचे अंक त्यावेळेस आम्ही खूप जवळून सगळं ते वितरणाचं काम करायचो, आम्ही परिषदेत राहत असल्यामुळं, आणि त्या प्रतिष्ठानचं मोठेपण आम्हाला खूप चांगलं माहिती होतं आणि म्हणून प्रतिष्ठानमध्ये कविता येणं ही फारच समाधान देणारी, खूप आनंद देणारी गोष्ट त्या काळामध्ये मला वाटली. आणि मग आपण काहीतरी बरं लिहू शकतो का असं काहीतरी एक थोडं वाटत गेलं. ह्या सगळ्या गोष्टी जरी होत्या तरी आपण काहीतरी कविता प्रसिद्ध करावी
काहीतरी कविता आपली छापून यावी, तिचं काहीतरी पुस्तक व्हावं असं मला कधी वाटत नव्हतं. फक्त आपण वाचत राहायचं, कार्यक्रम ऐकायचे, वाचायचं आणि लिहायचं, असं इथपर्यंत माझं हे सगळं चालू होतं. पण त्यात एक गंमत अशी झाली की श्रीधर नांदेडकर यांचा आणि माझा त्या दरम्यान परिचय झाला आणि मग त्यांनी माझ्या काही कविता प्रतिष्ठानमध्ये छापल्या आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी माझा परिचय चंद्रकांत पाटील सरांशी करून दिला आणि त्यांच्याशी परिचय करून दिल्यानंतर मात्र मग फारच सगळ्या गोष्टी ह्या एकंदरीतच बदलल्या. कारण की एवढं मोठ्या पाटील सरांचं कवितेतलं सगळं एवढं मोठं काम आणि त्यांनी केलेलं सगळं जे साहित्य आहे ते आम्ही आधी वाचायचो, पण त्यांच्याशी असा कधी व्यक्तिगत संबंध आला नव्हता. आणि मग त्यांनी एक लोकवाङ्मय ग्रह यांचा असा एक विचार होता की एक सिरीज नवकवींची त्यांना करायची होती, आरंभ या शीर्षकाखाली. आणि या आरंभ शीर्षकाखाली मग त्यांनी माझा दुसरा कविता संग्रह धुसर झालं नसतं गाव हा प्रकाशित केला. त्याच्यात सतीश काळशेकर सर, जयप्रकाश सावंत सर आणि चंद्रकांत पाटील सर, श्रीधर नांदेडकर यांचा फारच महत्वाचा असा वाटा त्याच्यामध्ये होता. खरं तर या सगळ्या संग्रहाच्या बांधणीमध्ये याच्यामध्ये श्रीधर नांदेडकर यांचा आत्यंतिक महत्वाचा असा रोल निश्चितच होता. एक गंमत त्याच्यातली अशी होती की संग्रहाला शीर्षक नेमकं काय द्यायचं हा आमच्या पुढचा फार मोठा प्रश्न होता. मग आम्ही सातत्यानं विचार करायचो की नेमकं कोणतं शीर्षक द्यावं. तर बांधावरचं कंगाल झाड असं काही एक शीर्षक आमच्या डोक्यात चालू असताना ते काही फार बरोबर आहे नाही असं आम्ही होत असताना दरम्यान श्रीधर नांदेडकरांची एक कविता आम्ही वाचत होतो. खरं म्हणजे आम्ही सगळे मित्रमंडळी अशा पद्धतीने कविता नेहमी वाचतो. म्हणजे एखाद्याची कविता लिहिणं झाली तर आम्ही सगळ्यांनी एकत्र बसायचं, त्यांनी ती नवीन कविता वाचायची आणि खऱ्या अर्थानं कवितेचा प्रवास हा अशा पद्धतीचाच असू शकतो असं मला वाटतं. म्हणजे याच्या आधी पण मला आठवतं की आम्ही असंच नांदेडकर सर, सुदाम राठोड, संदीप जगदाळे, अरुण कुलकर्णी, प्रकाश शिंगावकर, अभय दानी अशी सगळी मंडळी आम्ही उस्मानाबादला गेलो होतो. तिथल्या कवी मंडळीला भेटलो. नंतर कुर्डुवाडीला एकदा राजीव यांना भेटायला गेलो होतो आणि आम्ही तिथं भेटायला गेलो आणि नांदेडकर सरांनी त्यांची एक कलिंगडावरची फार अप्रतिम अशी कविता राजीव सरांसाठी जी लिहिली ती ऐकवली आणि ते पण खूप आनंदित झाले आणि अशा पद्धतीने आम्ही रात्रभर कविता म्हटल्या होत्या. आणि असं आम्ही नेहमी एकमेकांना भेटले की असं कविता म्हणायचं, असं आमचं ते सगळं चाललेलं होतं. कविता संग्रहाचं सुद्धा असं सगळं काम करणं चाललेलं होतं आणि शीर्षकाचा मुद्दा येत होता. आणि नांदेडकर सरांची एक कविता आम्ही त्या काळात वाचली आणि ती कविता अशी होती, नाहीतर हे गाव असं धुसर झालं नसतं. आणि ती कविता इतकी अप्रतिम आम्हाला सगळ्यांना आवडली आणि त्याच्यातून नाहीतर हे गाव असं धुसर झालं नसतं या शीर्षकातून धुसर झालं नसतं गाव हे माझ्या काव्यसंग्रहाचं शीर्षक निर्माण झालं. आणि मग अर्थातच मी सरांना म्हटलं किंवा आम्हाला सगळ्यांनाच ते आवडलं आणि मग अशा अर्थानं अशा तऱ्हेनं धुसर झालं नसतं गाव असं कविता संग्रहाला माझ्या शीर्षक मिळालं आणि ते लोकवाङ्मय ग्रह याच्याकडून आलं. अर्पण पत्रिकेच्या संदर्भात सुद्धा अशाच पद्धतीने गंमत झाली आणि मग अर्पण पत्रिका दादा आईच्या संदर्भात लिहायची होती आणि मग एक छोटीशी अर्पण पत्रिका नंतर ती लिहून झाली आणि ती खूप लोकांना त्याच्यानंतरची आवडली की आणि हे सगळं जे आहे अशा पद्धतीनं हा कवितेचा प्रवास असा आमचा हा त्या काळामध्ये सुरू होता. आणि मग नंतर हे साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार वगैरे त्याला मिळाला आणि मग नंतर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत. तर मला नेहमी पुरस्काराच्या संदर्भामध्ये मी जेव्हा विचार करतो, अर्थातच हा महत्वाचा पुरस्कार आहे कारण की एका महत्वाच्या अशा संस्थेकडून दिला जाणारा हा पुरस्कार आहे. त्याचं मोठेपण हे निश्चितच आहे, पण तो एका तरुणाला दिला गेलेला पुरस्कार आहे. आणि मला असं वाटतं, मी जेव्हा विचार करतो की आपण खूप उत्तम लिहिलंय म्हणून असं नाही, पण आपण कदाचित भविष्यामध्ये चांगलं लिहावं आणि तो एक प्रेरणा स्वरूपात आपल्याला मिळालेला पुरस्कार आहे आणि आपण त्याच्याकडे तसंच बघावं असं मला नेहमी वाटतं. त्याचा एक फार मोठा फायदा मला असं वाटतं, मी जेव्हा विचार करतो तर काय झाला असेल
तर मला इतर भाषेमध्ये जे काही माझे मित्र आहेत लिहिणारे, म्हणजे लिहिणारी जी मंडळी होती ती माझे मित्र झाले. म्हणजे आसामी भाषेमध्ये एका पोस्टात काम करणारा बिजय असेल, किंवा शुभ्र बंडोपाध्याय बंगाली भाषेत लिहिणारा असेल, किंवा एक शिक्षक असलेला तेलुगू भाषेत लिहिणारा मोहन असेल, किंवा उर्दूमध्ये लिहिणारा मोईद रशिदी असेल, किंवा पंजाबी लिहिणारी जसप्रीत कौर असेल, किंवा अगदी याच्यात कन्नडा भाषेमध्ये लिहिणारा पी शाजी कुमार असेल, किंवा मल्याळी भाषेमध्ये लिहिणारा माझा मित्र अनिल असेल, की ही सगळी जी मित्रमंडळी जी आहेत ही मला त्या काळामध्ये खूप मिळाली. आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा आमच्या सर्वांची मैत्री ही तितकीच टिकून राहिली. एव्हा आमच्या एकमेकांचा जो प्रवास आहे, सहसर्जक म्हणून असलेला जो प्रवास आहे, तो आम्ही एकमेकांशी त्याची देवाणघेवाण ही करत आहोत किंवा करत राहिलो. तर मला असं वाटतं की ही फार महत्वाची गोष्ट त्या संदर्भानं माझ्या आयुष्यामध्ये घडली, की मला या सगळ्या बाकीच्या भाषांमधल्या कवींशी, त्या कविमित्रांशी यांच्याशी जोडता आलं. आणि अर्थातच नांदेडकर सरांची भेट झाल्यामुळे खूप चांगले कवी मला वाचता आले, खूप चांगले कवी मला कळाले. आणि एक कवीच्या भेटीच्या संदर्भातली उत्कटता जी असते ती त्याच्यातून निर्माण झाली. खरं तर कवितेचं वाचन ही सुद्धा एक अर्थातच फार वेगळी अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे इतर वाङ्मय प्रकारापेक्षाही कवितेचं वाचन ही मुळात फार वेगळीच गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे अगदी तुमच्या आजूबाजूला सुद्धा आपल्याला नेहमी असं वाटतं की माझ्या आजूबाजूला एक 4-5 अशा कवींचे कविता संग्रह हे नेहमी असले पाहिजेत. त्यांचं कव्हर जरी आपण बघितलं त्या संग्रहाचं तरी सुद्धा एक दिलासा मिळतो किंवा एक आत्मविश्वास निर्माण होतो. किंवा काही कविता अशा असतात की ज्या पुन्हा सतत सतत आपल्याला त्या वाचाव्याशा वाटतात. आपण पुन्हा 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 त्या कवीकडे जातो आणि पुन्हा पुन्हा त्या कविता आपल्याला लक्षात येतात, पुन्हा पुन्हा त्याचं मोठेपण लक्षात येतं. एक वारकरी जसा दर आषाढीला किंवा दर वर्षी तो जसा पंढरीला नित्यनेमानं जातो, त्या पद्धतीनं मला नेहमी असं वाटतं की एखाद्या कवीकडे असं पुन्हा पुन्हा जाणं आपल्याला खूप ते बळ देतं. आणि यांच्याशी एक जे आंतरिक नातं आपलं असतं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेलं जे नातं आहे ते आणखीन दृढ होतं असं मला वाटतं. आणि कवींशी निर्माण होणारे भावबंध, त्यांच्याशी होणाऱ्या उत्कट गप्पा ह्या आणखीन ह्या आपल्या जगण्यावरच्या धारणा जास्त बळकट करतात असं वाटतं. अनुराधाबाई पाटील यांच्याशी जेव्हा आम्ही गप्पा मारतो अगदी तासनतास त्या ज्यावेळेस अगदी अशा मुक्त एखाद्या झऱ्यासारख्या, एखाद्या धबधब्यासारख्या ज्यावेळेस त्या बोलतात त्यावेळेस त्याची अस्सलता, त्यांची धारणा आणि जगण्यातली जी नैतिकता आहे ती आपल्याला लक्षात येते. आणि म्हणून नेहमी असं वाटत राहतं की कवीची म्हणून जी नैतिकता जी आहे ती आपण बाळगली पाहिजे, ती आपण पाळली पाहिजे आणि त्याच मार्गावर आपणही चाललं पाहिजे. कारण की हे बरोबरच आहे की आपण लिहितो ते महत्वाचं आहे किंवा एखादा कवी काय करतो, काय वागतो ते फारसं आपण महत्वाचं नाही असं जरी म्हणण्याचा प्रघात असला तरी ही शब्दांना किंमत ही त्याच्या चारित्र्याच्या अधिष्ठानाशिवाय येत नाही असा माझा एक वैयक्तिक समज आहे. म्हणजे आजच्या या आधुनिक काळातही संत तुकारामांची शब्द आज टिकून आहेत. याचं कारण निव्वळ हेच आहे की जगण्यातली आत्यंतिक नैतिकता आणि चारित्र्याचं अधिष्ठान हेच आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या शब्दांना खूप किंमत आलेली आहे. तर असं काहीतरी आपण ती नैतिकता आपल्या आयुष्यामध्ये बाळगावी. आणि मला असं नेहमी वाटतं की कविता इतरांना काय देते ते मला नाही माहिती, पण कवीला सुद्धा ती माणूस म्हणून जास्त समृद्ध करते, आधीपेक्षा जास्त प्रगल्भ करते. आणि म्हणून मला असं वाटतं की कविता लिहिणं हे मुळात कवीची सुद्धा एक माणूसपणाकडे चाललेली, अहोरात्र अशी चाललेली एक मुख्य अशी प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेचा भाग होणंही महत्वाचं असतं. म्हणजे अंतिमतः तुम्हाला काय तुमच्या हातात मिळतं त्याहीपेक्षा तुम्ही त्या प्रक्रियेचा भाग होणं तेही तितकंच महत्वाचं असतं असं मला वाटतं. म्हणजे जॉन किट्सनं असं म्हटलं होतं की पोएट्री इज लाईक लिव्स ऑन द ट्रीज. झाडावर जशी पानं येतात तशा पद्धतीनं कविता असते. म्हणजे एका अर्थानं त्याच्यातली सहजता जशी आहे, त्याच्यातला जो निर्मळपणा जसा आहे आणि त्याच्यातली जी ओरिजिनॅलिटीचा जो मुद्दा आहे
हा सगळा त्या कवितेमध्ये आपल्याला येतो. आणि म्हणून जीवनाच्या अगदी अस्सल अनुभूतीतून जेव्हा कविता येते आणि मग ती अशा पद्धतीनं, आणि ती केव्हा येते, काय येते, म्हणजे बऱ्याच वेळेस तर असं होतं की ती खूप दिवस आपल्या आतमध्ये येते, सतत येते, त्याच्यावर विचार आपण करतो, पण कोणातरी एका क्षणालाच ती अगदी एखादा आवेग, म्हणजे तिचा आवेगही आपल्याला थांबवता येत नाही, आपल्या खिशामध्ये काही असो नसो अगदी कुठं लिहू अशी आपली अवस्था होऊन जाते. आणि मग त्यावेळेस खऱ्या अर्थानं एक खूप चांगली कविता निर्माण होते असं मला वाटतं. आणि ती ज्यावेळेस वाचक वाचतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्याला ते कळते, म्हणजे वाचकाला तिची टेस्ट कळते की नेमकं हे का, म्हणजे तिची अस्सलता जी आहे ती आपल्याला त्यातून जाणवत राहते. आणि म्हणून मग अशा पद्धतीनं वेगवेगळा कवी जो आहे, किंवा अजून दुसरा मुद्दा मला नेहमी असा वाटतो की प्रत्येक कवी एखाद्या दृश्याकडे कसं बघतो आणि त्याचं जे दृश्याकडे बघणं आहे आणि त्या दृश्यातलं बघणं, त्याचं जे सांगणं आहे, हे त्या कवीचं मोठेपण असतं. म्हणजे एक दृश्य जरी असलं तरी त्याच्या पूर्व आयुष्याच्या अनुभूतीतून, त्याच्या संघर्षातून, त्याच्या जीवन जाणीवांमधून त्याचं ते काव्यात्मक विधान तयार होत असतं आणि त्यातून त्याची कविता ही आकाराला घेत असते. आणि म्हणून ज्यावेळेस आपण मराठीच्या अशा संपन्न परंपरेचा जेव्हा विचार करतो, आणि इतकी की संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापासून ते अरुण कोल्हटकर, नामदेव ढसाळ, मनोहर ओक, असे कितीतरी कवी जे आहेत, या सगळ्यांनी आपली भाषा खूप संपन्न केलेली आहे आणि फार मोठी केलेली आहे. आणि म्हणून या संपन्नतेचा आपण छोटासा काहीतरी भाग होऊ शकतो का, आपण काहीतरी आपलं सांगू शकतो का, हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न नेहमी राहिलेला आहे. आपल्याकडं जनमानसामध्ये काही लोकांनी कवितेबद्दल बरेच गैरसमजही निर्माण करून ठेवलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ असं म्हणता येईल की बरेच लोक असे म्हणतात की आपल्याकडं लोकांना गंभीर कविता समजत नाही. पण मला असं वाटतं हे काही बरोबर नाही. म्हणजे मुळात गंभीरता म्हणजे नेमकं काय हेही लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे उगाचच काहीतरी अनाकलनीय लिहिणं असं न धरता, जर तुमच्या जीवनाशी आत्यंतिक प्रामाणिक राहून तुम्ही जर लिहिणार असाल तर ते लोकांपर्यंत निश्चितच जातं. म्हणजे आजही संत परंपरेतले सगळे अभंग जे एरवी आपल्याला अवघड वाटू शकतात, पण ते खेड्यापाड्यातल्या लोकांना अगदी तोंडपाठ आहेत. एका अभंगावर अगदी 2-2 महिने प्रवचन करणारी माणसं आपल्या ग्रामीण भागामध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांना कळत नाही किंवा त्यांचा काही कवितेशी संबंध नाही असं जे म्हणणं आहे हे मला फार धोकादायक असं वाटतं. आणि पुन्हा असंही वाटतं की खऱ्या अर्थाने त्यांचा कवितेशी फार जास्त जवळचा संबंध आहे आणि त्यांना ती कविता समजू शकते. कारण की एरवी ग्रामीण भागातली जी भाषा सुद्धा जी आहे ती सुद्धा खूप संपन्न अशी भाषा ते लोक वापरतात. प्रतिमांनी परिपूर्ण अशी भाषा ती वापरतात. म्हणजे मला इथे एक गमतीदार असं उदाहरण सांगायला आवडेल की नांदेडकर सर आणि आम्ही सगळी मित्रमंडळी अशी आम्ही खेड्यापाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे आणि तिथं आम्ही अशा कविता वाचलेल्या आहेत. म्हणजे एखाद्या पारावर किंवा एखाद्या घरामध्ये असं बसलेलो आहे आणि लोक येतात, बाया गावातल्या ऐकतात आणि त्या सबंध अशा कविता ऐकतात रात्रभर. मग तिथं आम्ही पाशची कविता ऐकवतो, तिथं आम्ही चंद्रकांत देवतालेंची कविता ऐकवतो, तिथं आम्ही अनुराधा पाटील बाईंची कविता ऐकवतो किंवा आमच्या काही कविता वाचतो. असं सगळं होतंय आणि त्या सगळ्यांना त्या कविता खूप चांगल्या भावतायत, कळतायत. एवढंच काय तर ते त्याच्याशी भरभरून बोलतायत. तर मला असं वाटतं की किती ही लोक जी आहेत ही सगळी त्याच्याशी जोडलेली आहेत. आणि खरं म्हणजे त्या कवितेनं ती आणखीन हे झालेली. म्हणजे त्याच्यातली एक गंमत अशी की एकदा एका ठिकाणी आम्ही नांदेडकर सरांनी नदीची कविता ऐकवली आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं. तर सकाळी आमच्याकडे बरेच जण, सगळेजण बाया आल्या, जवळजवळ एक 10-12 बाया त्या गावातल्या आम्हाला भेटायला आल्या आणि त्यांनी असं प्रत्येकीनं सांगितलं की नदी त्यांच्या आयुष्यामध्ये कशी आली. म्हणजे एका बाईनं असं सांगितलं की माझ्या मोठ्या मुलाचं बाळणपण नदीच्या काठी कसं झालं, किंवा वेगवेगळे अनुभव, माझ्या सासूनं मला मारलं आणि माझ्या बांगड्या फुटल्या आणि त्याच्यानंतर नदीच्या पलीकडं माझा भाऊ होता, त्यानं ते बघितलं, त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं मला कशा बांगड्या आणून दिल्या. असे कितीतरी अनुभव त्यांनी आम्हाला सांगितले.
तर मला असं वाटतं की कविता ही खूप तुमच्या जगण्यातलं केंद्रक आहे, प्रत्येकाच्या जगण्याचं केंद्र आहे. अर्थात ते वाचत नाहीत किंवा त्यांनी कधी वाचली नाही म्हणून ते कवितेशी जवळीक नाहीत असं म्हणणंच चुकीचं आहे. मुळातच जो माणूस संवेदनशील आहे, ज्याच्याजवळ संवेदना आहे, त्याचं कवितेशी खूप घनिष्ठ असं नातं आहे आणि त्याला ती कविता कळते. आणि म्हणून बघा ना, आपल्याला म्हणजे इव्हन याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा, उर्दू भाषा जाणणारे किंवा बोलणारे किंवा औरंगाबादला मी नेहमी अनुभव घेतो की अगदी पंक्चर जोडणारे लोक सुद्धा बशीर बद्र पासून अगदी चांगल्या चांगल्या सगळ्या शायरचे त्यांना त्यांचे जे आहेत शेर जे आहेत ते पाठ असतात आणि ते अगदी बोलता बोलता त्याचा वापर करतात. अगदी चांगल्या म्हणजे मुनव्वर राणासारखे असतील किंवा सगळे जे महत्वाचे जे काही उर्दूत लिहिणारे आहेत, तर अशा लोकांचे ते शेर जे आहेत तर ते त्यांच्या बोलण्यामध्ये असे सहज आपल्याला येताना दिसतात. म्हणजे किती ते सगळे लोक जे असे आहेत की ते किती एका अर्थानं संपन्न अशा भाषेचा वापर करतात. मला असं वाटतं आपण जितकं अकॅडमिक होत जाऊ तितके आपण कवितेपासून दूर जाऊ असं मला नेहमी वाटतं. की खूप साधा आणि सरळ हा कवितेचा मार्ग आहे. एखाद्या पंढरपूरला वारीला चाललेल्या साध्या माणसासारखा किंवा शेतात निंदणी खुरपणी करणाऱ्या एखाद्या बाईसारखा की जिचा संबंध हा नेहमी मातीशी आलेला आहे, निसर्गाशी आलेला आहे किंवा जीवनाच्या अस्सलपणाशी आलेला आहे, खरेपणाशी आलेला आहे, प्रामाणिकतेशी आलेला आहे. तर कवितेचा संबंध हा नेहमी मला असं वाटतं की या सगळ्या प्रामाणिक गोष्टींशी येत असतो. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की अशा पद्धतीनं एक आपण प्रवास केला पाहिजे आणि नम्रतेनं आपल्याला काही दाणे काही टिपता येत असतील तर ते आपण टिपण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. अजून एक गोष्ट मला नेहमी अशी वाटते की बरेच जण असं म्हणतात की याची कविता दुःखाची, त्याची कविता दुःखाची, त्यांनी खूप दुःख सहन केले मग त्यांनी कविता लिहा. खरं म्हणजे दुःख ही फार व्यक्तिसापेक्ष अशी गोष्ट असू शकते. कदाचित ती वेगळ्या पद्धतीची कविता असेल की जी कविता आजपर्यंत आपल्याला बघितली किंवा आपण ऐकली नाही, की एक वेगळा जीवनानुभव असेल. आणि मला असं वाटतं की जो प्रत्येक इथं या पृथ्वीवर जन्माला आलेला व्यक्ती आहे तो पूर्णतः वेगळा आहे. त्याची प्रत्येकाची अनुभूती वेगळी आहे, त्याचं जगणं वेगळं आहे, त्याचे जगण्याशी आलेला त्याचा संबंध वेगळा आहे. आणि त्यांनी त्या कविता लिहिलेल्या नाही आहेत अजून. म्हणजे खऱ्या खूप कविता अजून तर आपल्यापर्यंत यायच्या सुद्धा आहेत. म्हणजे हर्ड मेलेडीज आर स्वीट बट दोज अनहर्ड आर स्वीटर असं म्हटलेलं आहे किट्सनं. तर मला असं वाटतं अजून कितीतरी असे न गायलेले गाणे आपल्या पुढे यायचे आणि ते जेव्हा येतील त्यावेळेस आपल्याला त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता, वेगवेगळ्या पद्धतीचं साहित्य, वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण जे आहे ते आपल्यापर्यंत येईल आणि आपण खूप समृद्ध त्यामुळे होऊ यात निश्चितच शंका नाही. आता आपण बऱ्याच वेळेस माध्यमांच्या गोष्टीमध्ये सुद्धा बोलतो, म्हणजे फेसबुक सारखं किंवा माध्यम आहे. खरं तर या माध्यमामुळे खूप लोक जोडल्या गेलेली आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे प्रामाणिकपणे. की अगदी पूर्वीच्या काळी एक व्यवस्था होती, एक शृंखला होती. म्हणजे तुम्हाला एखाद्या संपादकाकडे जायचं तर कोणत्या तरी व्यक्तीद्वारे तुम्हाला जावं लागत होतं. तुमची कविता 4 लोकांद्वारे न्यायची तर कुण्यातरी एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला जाणं गरजेचं होतं. पण ह्या माध्यमांनी जे आहेत या सगळ्या गोष्टी तोडलेल्या आहेत आणि अगदी खेड्यापाड्यातली माणसं सुद्धा फार मुक्तपणे त्याच्यावर व्यक्त होत आहेत. अर्थात आता त्याच्यातला काही म्हणजे पडलेली बाजू पण असू शकते, नाही असं नाही. शेवटी माध्यम हे काही फार मला वाटतं दोष माध्यमाला देण्यात काही अर्थ नाही. शेवटी ते माध्यम आपण कशा पद्धतीनं हाताळणार आहोत ते पण तितकंच महत्वाचं आहे. आणि आत्ताताई लोक वगैरे अशी माध्यमात आली तर ते कोणत्याही याचं तसं होणारच आहे. पण त्याची एक सकारात्मक बाब आपण खूप सहज लक्षात घेतली पाहिजे की कुणीतरी अनिल साबळेसारखा माझा कवी मित्र मला त्याच्यातून सहज सापडतो, त्याच्याशी माझा ऋणानुबंध निर्माण होतो. एक कुठल्या तरी एका आश्रमशाळेवर स्वयंपाक करणारा माणूस, एक कवी, आणि तो इतक्या चांगल्या कविता लिहितो. तर असं एक सगळं याच्यातून प्रस्थापित होऊ शकतं, नाही असं नाही. फक्त आता आपण त्याच्यातला मुद्दा असा आहे की तिथं कविता टाकल्यानंतर तिथं निर्माण होणारं जे काही पर्यावरण किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या निश्चितच वादग्रस्त किंवा त्याच्याबद्दल आपण निश्चितच अमान्यता आपल्याला होतील. कारण की आत्यंतिक भिन्न प्रवृत्तीचे लोक ज्यावेळेस एका ठिकाणी येतात त्यावेळेस अशा गोष्टी घडण्याचा खूपच मोठा धोका असू शकतो. पण त्याला फार एक मर्यादित स्वरूपात लोकांशी जोडण्यापर्यंत आपण बघितलं तर त्याचा निश्चितच उपयोग आहे.
असं निश्चित आपल्याला म्हणता येईल. आणि आजच्या या काळामध्ये सुद्धा आपण त्याच्याकडे अशा पद्धतीने बघतो आहोत असं वाटतं. खरं म्हणजे आतला तो जो काळ आहे, म्हणजे या काळानं संबंध आपल्या अस्तित्वाचेच प्रश्न निर्माण केलेले आहेत. आणि मी ज्यावेळेस या काळामध्ये वाचतो त्यावेळेस मी प्रामुख्याने या काळामध्ये अस्तित्ववादी जे काही रायटर आहेत, एक्झिस्टेन्शियलिस्ट, त्यांचं लिखाण मी वाचलं. म्हणजे त्याच्यात अल्बर्ट कामू असेल, फ्रान्स काफ्का असेल. आणि मला असं कुठंतरी असं वाटायला लागलं की ह्या ज्या जीवनाच्या निरर्थकतेला जे आहे किंवा इथल्या ज्या फ्युटिलिटीला जे आहे, या लोकांनी खूप समर्थपणे पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यातली जी तथ्यहीनता आहे त्याच्यातून त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा अंतिमतः म्हणजे त्याचा एंड जो आहे तो नकारात्मकतेत न होता उत्कटतेमध्ये, जीवनाच्या उत्कटतेमध्ये किंवा आहे ते उत्कटपणे भोगण्याच्या मानसिकतेमध्ये झालेला आहे. हे मला खूप चांगलं आश्वासक वाटतंय. आणि खरं तर करोना हा जन्मापासूनच आपल्या सोबत आहे असं मला वाटतं. कारण की आपण जन्माला आलो आणि आपली नाळ कापल्या गेली तेव्हापासूनच आपला हा अस्तित्वाचा संघर्ष चालू आहे. म्हणजे आपण का जिवंत आहोत तर याचं एक साधं उत्तर एवढंच आहे की आपण मेलेलो नाही किंवा आपल्याला मृत्यू आला नाही. तर मग या जन्म आणि मृत्यूच्या या दरम्यानच्या काळामध्ये काहीतरी कवितेचं आपल्याला काही ओळी सापडतात का? आणि भालचंद्र नेमाडे जसं म्हणतात की संबंध तुमच्या दिवसाचं कमीत कमी एक ओळ तरी होते का, त्या एका ओळीत तरी रूपांतर होतं का? हा एक सर्जक म्हणून माझा नेहमीच प्रयत्न आहे आणि मला ते तसं करावं असं वाटतं. आणि त्याच्यामध्ये माझ्या सोबतीची जी ही सगळी मंडळी आहेत, ही जी काही लिहिणारी आहेत, ही मला खूप त्यांच्याबरोबरचा हा प्रवास खूप आनंददायी वाटतो. म्हणजे वाल्मिक वाघमारे सारखा कवी असेल, तो ज्यावेळेस एखादी कविता लिहितो ती मला ऐकवतो आणि मलाही त्यांनी एक बळ मिळतं, मला काहीतरी त्याच्यातून काहीतरी सांगावं असं वाटतं. बालाजी फड सारखा आमचा मित्र आहे किंवा असे बरेच मित्र आहेत, त्यांच्याशी ज्यावेळेस बोलणं होतं आणि अगदी अख्खा रात्रभर ते बोलणं चालतं की त्याच्यातलं जी उत्कटपणा आहे. आणि मला असं वाटतं की ती जी उत्कटता आहे ती मला माझ्या कवितेत कुठेतरी येते का, मला ती कुठेतरी पकडता येते का? हा एक सर्जक म्हणून रात्रंदिवस माझा असा संघर्ष आहे. आणि मला नेहमी अस्वस्थ याच गोष्टीचं वाटतं. म्हणजे आपल्याला एखादी चांगली ओळ लिहिल्या गेली पाहिजे याची सदैव अस्वस्थता वाटते आणि त्याच्यासाठीचा तो संघर्ष असतो. आणि अर्थातच मग त्याच्यासाठी असलेला आशयद्रव्य असेल किंवा त्याच्यात शैलीचा जो भाग असेल तो कसा तयार झालाय किंवा काय ते मला काही ते तितकंसं सांगता येणार नाही. आणि म्हणून अजून एक दुसरा मुद्दा की अर्थात ह्या तरुणांना दिला जाणारा युवा पुरस्कार आहे, त्याची एक चांगली पण गोष्ट अशी आहे की मला असं वाटतं की सगळ्याच चांगल्या लेखकांनी त्यांचं खूप आत्यंतिक चांगली कलाकृती ही त्यांच्या तारुण्यातच केलेली आहे. म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांचं उदाहरण घ्या, प्रेमचंद मुंशींचं उदाहरण घ्या, किट्सचं उदाहरण घ्या, कोणत्याही मोठ्या लेखकाचं घ्या, तर आत्यंतिक याचं कारण असं आहे की शैलीत जरी परिपक्वता नसेल तरी अनुभवाचा जो सच्चेपणा आहे आणि जी ओरिजिनॅलिटी आहे ती तुम्हाला खूप तुमच्या तारुण्याच्या लिखाणामध्ये सापडते. आणि म्हणून माझा कवी म्हणून एक नम्र असा प्रयत्न आहे की ती अनुभूतीतली सच्चेपणा आणि एक शैलीत येणारी सहज अभिव्यक्ती ही अशीच पुढे राहावी असं मला वाटतं. या प्रसंगी मला बोलवलं, संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. विशेषतः आमचा मित्र विश्वाधार देशमुख याचे विशेष आभार.